हे वस्तुस्थिती हे चित्र आपल्याला दाखवत आहे। खासदार येतात, आमदार येतात, काही भाषण घोषणाबाजी करतात, चालले जातात। भाजपची सरकार महाराष्ट्रात बी आहे आणि केंद्रात बी सरकार आहे त्यांची, मग यांना प्रॉब्लेम कुठून उडाला हे का प्रशासनाच्या लक्षात येत नाही हे कळत नाही। असं म्हणतात अंग्रेजों के ज़माने के पुल और इमारतें बरसों बरसों टिकते हुए देखे, अपने राज में कल बांधे परसों गिरते हुए देखे, चुनकर आए 5 साल के लिए जो अपने नेता देखते देखते गरीबों से अमीरों में उभरते हुए देखे। मित्रांनो, सध्या आपण अकोट फाईल पुलावर आहोत आणि या पुलाची जी अवस्था आहे हे जीर्ण झालेली आहे। परंतु याच पुलावरून अनेक शहरांचा हा जोड रस्ता असल्या कारणाने या पुलावर आता तासनतास कोंडी होत असते वाहतुकीची। परंतु याच पुलावरून अनेक शहरातील रुग्ण उपचाराकरिता अकोल्यामध्ये येत असतात आणि तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून अनेक रुग्णांचे प्राणसुद्धा गेलेले आहेत। मित्रांनो, पूर्वी हा पूल या क्षमतेसाठी निर्माण केलेला होता, परंतु आता या पुलाची क्षमता आणि वाहनाची क्षमता पाहून हा पूल पुरेसा नसल्या कारणाने प्रशासनाने न्यू तापडिया नगरमध्ये नवीन पुलाची निर्मिती सुरू केलेली होती आणि ते निर्मिती सध्या कशा स्थितीत आहे ते आपण जाणून घेऊ। जो अकोला शहराला जोडणारा पर्याय म्हणून जो न्यू तापडिया नगरमध्ये जो पुलाची अवस्था आपण पाहत आहोत, माझ्या पाठीमागं जे पुलाचं बांधकाम आहे हे बांधकाम सध्याच पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि एका इकडे बांधकाम हे किती निकृष्ट दर्जाचं आहे हे वस्तुस्थिती हे चित्र आपल्याला दाखवत आहे। आपण जसं म्हणतो की जो पूल हा अनेक वर्षांसाठी टिकावा त्याकरिता आपण पुलं बांधतो आणि मजबूतीची गॅरंटी सुद्धा देतो, परंतु हे चित्र जे आता सध्या पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि हेच वास्तव्य सध्या स्थिती आपल्याला दिसत आहे। खरंच हा पूल किती काळ टिकेल हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो। आपण म्हटलेलो होतो अंग्रेजों के ज़माने के पुल और इमारतें बरसों बरसों टिकते हुए देखे। मित्रांनो, विचार जर केला हे आपण पाहतो हे जे भेग पडलेली आहे आणि हे जे खिंडार पडलेली आहे हे कुठल्या नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर प्रशासन व कंत्राटदार यांच्या संगनमताने हे भेग पडलेली आहे। खरोखर किती करोड रुपयाचा भ्रष्टाचार या मंडळींनी केला असावा हे आपल्याला दिसते आणि याच पुलावरून जेव्हा हा पूल निर्माण होईल आणि याच पुलावर असंख्य नागरिक ये जा करतील, या नागरिकांच्या जीवाला सुद्धा धोका या पुलावरून ये जा करताना होऊ शकतो। हे का प्रशासनाच्या लक्षात येत नाही हे कळत नाही। सध्या आपण न्यू तापडिया नगरमध्ये होतो आणि न्यू तापडिया नगरमधला जो उडान पूल आहे हा कशा पद्धतीनं बांधकाम या पुलाचं सुरू आहे हे आपण पाहत आहोत की हा पूल अनेक वर्षापासून बांधण्याकरिता सुरुवात झालेला होता। साधारण 5 ते 6 वर्ष उलटून सुद्धा या पुलाचं बांधकाम हे होत नाही आहे। जर बांधकाम तर होत आहे आणि या कामात किती प्रकारचा भ्रष्टाचार हा केला जात आहे हे सुद्धा वास्तव्य आपण पाहत आहोत। मित्रांनो, सध्या आपण उडान पुलावर आहोत आणि उडान पुलाचा हे 1, 2, 3 आणि 4 टप्पे हे पूर्ण व्हायचे बाकी आहे। आता हे 4 टप्पे हे 4 टप्पे पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील हे सुद्धा सांगता येणार नाही। आपल्यासोबत काही नागरिक आहे। काका, काय समस्या जाणवते जेव्हा तुम्ही इथून ये जा करता या रस्त्याने, काय समस्या जाणवते? समस्येचं निवारण एक आहे की इथं जो साईडला रस्ता काढलेला आहे तो खूप खड्डे झालेले आहेत आणि दुसरीवर म्हणजे कोट्यावधी रुपये लिहून या कामाची देखरेख बरोबर झाली नाही, या कामावर निगराणी झाली नाही, त्यामुळे याचे तळे गेले, तळ्यामुळे हे वाकून राहिलं, दोन्ही इकून भेगा पडलेल्या आहेत। आणखी काही नागरिक आहे, काय सांगू शकता या रस्त्याबद्दल?
या रस्त्याबद्दल मला एकच हे सांगायचं आहे की प्रशासनाने म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं गेलेलं नाही आहे. आज 3 महिने झाले तो अल्टिमेटम दिला होता रेल्वेने की बाबा 3 महिन्यामध्ये हा खांबाचं काम तुम्ही पूर्ण करा. पण हे या महानगरपालिकेने हे केलेलं नाही आहे. बरोबर निधी येतो, निधी कुठं वळवतात हे खासदार येतात, आमदार येतात, काही घोषणाबाजी करतात, चालले जातात, पण काही फायदा झालेला नाही आम्हाला. 25 नगर या वतीने आमचे या सगळे ऑटोवाले जितके भाऊबंद आहेत ज्यांना हा त्रास होतो आणि सगळ्यांना त्रास घ्यावा लागत आहे, कारण की जास्तीत जास्त इथून पेशंट वगैरे हार्टचे सगळे पेशंट आहेत आणि हॉस्पिटल गाठायचं म्हटलं तर रेल्वे गेटच्या तिकडनं आणि 10 किलोमीटर पुढे इकडून म्हणजे आम्हाला प्रवास करायला लागते. सगळ्यात मोठं राजकारण ह्या रुळावर चालू आहे. म्हणण्याचा उद्देश म्हणजे ह्या रुळामध्ये इतकं राजकारण चालू आहे की याला राजकारण म्हणून रस्ता म्हटलं तरी चालते, घोषित केलं तरी चालते. कोण करते या पुलाचं राजकारण? सरकार कुणाची आहे तुम्ही सगळ्यात पहिले पहा. सरकार जे आहेत सरकारने याकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी पाहत नाही. जे ते फक्त आपले गट्टे घेऊन बसलेले आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही. कोण काय करत आहे, कोण पळत आहे, धळत आहे, काही घेणं देणं, नागरिकाची घेणं देणं नाही. फक्त आपलं राजकीय काम कसं होईल आणि ते आपलं कसं पुढं जायचं आणि काय करायचं आहे, फक्त याच्यावर लक्ष देणं चालू आहे. रूळ हा म्हणजे रुळाचा समस्याच नाही आहे. रुळाशी काही घेणं देणं नाही. कुठं काय होत आहे, कोण पळत आहे, कोण धळत आहे, याला काही घेणं देणं नाही. फक्त आपलं काम आणि आपलं कसं होईल याच्यात याच्या फक्त लक्ष ठेवत आहे. या रुळाची काही घेणं नाही. आमदाराचे या पुलावर 2 टर्म झाले, खासदाराचे 2 टर्म झाले. भाजपची सरकार महाराष्ट्रात बी आहे आणि केंद्रात बी सरकार आहे त्यांची. मग यांना प्रॉब्लेम कुठून उडाला? यांना मलाई कोण खाऊन उडाला? याच्यात यांना जनतेनं जास्तीत जास्त लक्ष द्या. फक्त हे येणारी सरकार आहे फक्त ओटापुरतं काम करते. विकासाचे कामं यांनी थांबलेलं आहे. पुऱ्या अकोला जिल्ह्यात थांबलेलं आहे. कुठे पार रोड नाही, बरोबर व्यवस्था नाही, नाली नाही, काही नाही. आणि हा जो करोड रुपयाचा जो रोड झालेला आहे याच्यात गड्डे पडलेले आहे. जनतेची काही घेणं नाही. कोणी मेलं तरी चालेल. 15 किलोमीटरपासून कोणाला अटॅक आला तर या गेटापासूनच वापस न्यावं लागतं आम्हाला. असे काही कसे झाले, कोणाला साप डसला, कोणाला म्हणजे विविध प्रश्न आहे. काही सांगता येतं. खूप राजकारण चालू आहे. निवडणूकमध्ये फक्त पूर्ण अधिकाऱ्यानं फक्त निवडणूक पुरतंच काम केलेलं आहे. याच्यामध्ये कोणी असं सहभाग घेऊन नाही राहिलं. सरकार लोकही घेऊन नाही राहिले. आज 15 ते 20 वर्ष झाले या पुलाला. आज याची दशा काय आहे? आज रेल्वे गेटवरती आज पेशंट नेला तर रेल्वे गेटवरतीच माणूस मरते. हे कोणत्याच सरकारनं असं काम नाही केलं आणि कोणत्याच नगरसेवकनं काम नाही केलं. की तातडीनं तुम्ही याले प्राधान्य द्या. निवडणूक पुरतं प्राधान्य नको द्या, नाही तर आम्ही आंदोलन करू. निवडणुकीच्या वेळेस अनेक नागरिकांना हे आश्वासन दिले जाते की लवकरात लवकर या रस्त्याचं काम पूर्ण होईल, परंतु अद्यापही या रस्त्याचं काम पूर्ण होताना आपल्याला दिसत नाही. काका काय सांगू शकता? हे तर अगोदरच बोलून चुकले होते. त्यांनी निवेदन दिलं, पेपरबाजी केली की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचा रस्ता सरळ करून देऊ. 3 महिने काय, आज 4, 5, 6 महिने झाले तो अजूनही पिल्लर त्यांचा झालेला नाही. आणि इकडून ॲटोसुद्धा जाऊ शकत नाही. ॲटोचाही रस्ता बंद केलेला आहे त्यांनी. ॲटो न्यावा लागतो अकोटपैलमधून आणि अकोटपैलची समस्या कठीण आहे. त्या अकोटपैलच्या पुलावर 3-3 घंटे ट्रॅफिक जाम होते. मग तो पेशंट पोहोचाव कधी? त्या मेन हॉस्पिटलमध्ये जर पेशंट नेला तो कधी पोहोचाव? त्याच्यामध्येच जीव निघून जातो ना. हे समस्या मार्गी लावण्यासाठी यांनी तातडीनं लक्ष देऊन हे जर आज हे थांबू हे काम फाटलेच चाललेलं आहे, याच्याकडे लक्ष देऊन ते का फाटत आहे, त्याचं काय निकृष्ट दर्जाचं काम झालं हे कोण पाहत नाही. ते पाहिलं पाहिजे आणि आमची समस्या मार्गी लावून हा मार्ग लवकरात लवकर करून दिला पाहिजे. आमची हीच अपेक्षा आहे. त्याचबरोबर अकोला अकोट रस्त्याची अवस्था वाईट आहे. कॉन्ट्रॅक्टरनी खराब काम केलेलं आहे आणि म्हणून तो त्या रस्त्यावरचा दुसरा कॉन्ट्रॅक्टर आणलेला आहे. मला आत्ता सांगितलं 80-85% काम झालं. काही ठिकाणी खराब झालेलं आहे. ते सगळं उखडायला सांगितलेलं आहे. तुम्ही पण पहा, जिथे तिथे खराब असेल ते उखडून फेकू. अनेक वर्षापासून विकासापासून खूप लांबणीवर असलेलं अकोला जिल्हा कुठंतरी आता विकासात्मक कामं अकोला जिल्ह्यात सुरू झाले होते, परंतु निम्म्या विकासात्मक कामामध्ये हा भ्रष्टाचार आढळून आल्याने खरंच अकोला जिल्हा भ्रष्टाचार युक्त आहे का, हा कुठेतरी प्रश्न निर्माण होते. नुकताच अकोला अकोट रोड हा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलेला होता आणि याच रोडचं भाष्य खुद नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत सुद्धा केलेले होते. परंतु त्याच संदर्भातला जो न्यू तापलिया नगरमधला पूल आहे हा सुद्धा भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू ठरलेला आहे का, हे कुठेतरी पाहणं गरजेचं ठरेल. मित्रांनो, जुळून राहा NN न्यूज करिता. सूरज देशमुख, अकोला.